तर आज ना फक्त एक वाटी ना रव्यापासून इतका छान क्रिस्पी कुरकुरीत असा स्नॅक्स करून दाखवणार आहे. हा स्नॅक्स ना तुम्ही 1 महिना तरी डब्यामध्ये एकदम फ्रेश ठेवू शकता आणि कधीही चहासोबत किंवा असं कधी मूड झाला असं नमकीन वगैरे खायचं तर अशा वेळेस तुम्हाला हा खूप मस्त ऑप्शन आहे. बघू शकता इतका क्रिस्पी कुरकुरीत हा स्नॅक्स तयार होतो. बनवायला खूप सोपा आहे आणि खायला मात्र खूप असा नमकीन लागतो. अगदी शंकरपाळा तुम्ही याला बोलू शकता. हे बघा दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही हा फराळ म्हणून करू शकता. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर त्यासाठी आपल्याला इकडे काहीच लागणार नाही जास्त साहित्य. इकडे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. हा थोडा मिक्सरमध्ये अजून फिरून घ्यायचा, बारीक असेल तरीही फिरून घ्यायचा, कारण याला आपल्याला पावडरसारखं बनवायचं आहे. अगदी याचे दाणे दाणे नको आहेत, त्यामुळे 1-2 राऊंड मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरून घ्या. आता इकडे मी 1 वाटीच्या अंदाजाने बारीक रवा घेतला आहे, थोडासा मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. खूप सिंपल रेसिपी आहे, लहान मुलाच्या स्नॅक्ससाठी खूप बेस्ट आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली मी इकडे. तुम्ही कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकू शकता आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. हे असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक जराशी आपण थोडीशी अजून प्रोसेस करूया. ते एका भांड्यामध्ये, पॅनमध्ये किंवा कढईमध्ये थोडंसं तेल टाकत आहे. तेल थोडं तापून निघलं की आपण याच्यामध्ये सुरुवातीला 1 चमचा जिरे टाकायचे. 1 किंवा जास्तीत जास्त 1.5 चमचा जिरे टाकायचे. त्यानंतर आपण इकडे टाकणार आहोत 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा लाल मिरचीचा कूट आपण इकडे वापरणार आहोत. तुम्ही हवं तर इकडे थोडीशी बारीक हिरवी मिरची चिरून टाकू शकता. तर इकडे मी लाल मिरचीचा कूट 1 चमचा, 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा जिरे टाकलेत. हे तेलामध्ये थोडंसं तडतडून घ्यायचं. हे पाहू शकता. जास्त अजिबात ह्याला करपून देऊ नका, म्हणजे जळलं जाऊ शकतं आणि मग टेस्ट बिघडू शकते. त्यामुळं अगदी हलक्या गॅसवर याला फ्राय करायचं आणि याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं. हे बघा, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला एक चांगली उकळी येऊन द्यायची. एक उकळी येऊन द्यायची म्हणजे कसं आहे, सगळं मीठ वगैरे, मसाला वगैरे, तीळ वगैरे जे टाकलेत ना, ते छानपैकी याचा फ्लेवर उतरतो पाण्यामध्ये. आता याला मी एक उकळी येऊन देते. एक उकळी यायला लागली की मग आपण हे गॅस बंद करायचा. अजून थोडंसं पाणी ॲड केले. 1-1.25 ग्लास तरी तुम्ही पाणी घ्यायचं. हे बघा, चांगली अशी खळखळ उकळी येऊन द्यायची. स्लो गॅस करायचा आणि मग आता इकडे मी गॅस बंद केला आहे. जास्त काही उकळून द्यायचं नाही आणि ते गरम गरम पाणीच ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे कसा रवा लगेच फुलला जातो. दुसरी गोष्ट, नरम सॉफ्ट पडतो, म्हणजे एक पीठ तयार होतं. गरम असल्यामुळं एकदम छान असं मळलं जातं. गरम गरमच टाकायचं. सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि लागण तसंच पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका. हे बघा, बस होते. आता एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे. आणि जर पातळच बॅटर झाला तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये अजून रवा गरम असताना टाकायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटी, ग्लास जे पण घेतात त्याच्या साहाय्याने त्याला नरम सॉफ्ट करा. गरम असल्यामुळं हा रवा ना एकदम छान असा पिठासारखा नरम होतो. हे बघा, हे असं ह्याला चारही बाजूनी व्यवस्थित असं मिक्स करायचं, म्हणजे ह्याला पिठाचा टेक्स्चर भेटतो. हे बघा, झालं का नाही परफेक्ट आपलं रव्याचं पीठ तयार. गरम गरम असल्यामुळं त्याला आपण मळलं गेलं आणि त्यामुळं हे पीठ तयार झालं आहे. आणि मग छानपैकी थोडं हाताने सुद्धा याला मळून हे असं पीठ तयार करायचं. आणि मग याचे 2 उंडे बनवायचे, म्हणजे 2 लाट्या बनवायच्या आणि एक चपाती लाटून घ्यायची नॉर्मल आपली. आता मी याचे 2 गोळे केलेले आहेत. तांदळाचं पीठ थोडंसं खाली लावू शकता किंवा मैदा वगैरे लावू शकता. ते मी इकडे तांदळाचं पीठ लावते, खाली चिटकू नये म्हणून. तुम्ही इकडे मैदा लावू शकता. आणि याला बस आता हलक्या हाताने व्यवस्थित याला लाटून घ्यायचं. अगदी पातळ नाही करायचे, थोडंसं जाडसरपणा ठेवायचा. हलक्या हाताने अलगद ह्याला असं उचलवून किंवा जसंही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं याला लाटून घ्या. नाजूक हात ठेवायचा, जास्त काही प्रेस करायचं नाही. आता दिवाळीची लगबग सुरू होणार आहे, सगळीकडे फराळाची सुरुवात होणार आहे. आपल्या चॅनलवर पण तुम्हाला वेगवेगळे मस्त मस्त फराळ दाखवणार आहे.
आता ही जी चपाती लाटून झाली ना, चाकूच्या साहाय्याने ना ह्याला असं कट करायचे, म्हणजे याच्या लाईनी पाडून घ्यायच्या, थोडासा एक गॅप ठेवून अशा लाईनी पाडायच्या. तुम्ही पाहू शकतात ह्या अशा लाईनी पाडायच्या. पूर्ण कवर करून घ्यायचं हलक्या हाताने. चाकूला तुम्ही थोडं पाणी किंवा तेल लावू शकता. हे बघा मस्त असं पूर्ण लाईनी कट करायच्या. आता ह्या ज्या लाईनी केल्यात ना, ह्याला सुद्धा आता मधून मध एक अजून लाईन मारायची. तुम्हाला मी दाखवते. हे बघा ह्या अशा उभ्या लाईनी झाल्या का, मग आता अशी एक लाईन मारायची, म्हणजे याचे 2 भाग झाले. आपल्याला 2 भाग, इकडे मी 2 भाग केले, तुम्ही याची अजून एक कट करू शकता, म्हणजे छोटी साईजसुद्धा करू शकता. जशी ही एक झाली बघा एवढी, याच्यापेक्षा अजून छोट्यासुद्धा करू शकता. एक लाईन अजून याच्यामध्ये ॲड करायची. झालं. आता गरमागरम आपण याला फक्त फ्राय करायचं. तेल तापत ठेवायचं आणि स्लो गॅस करायचा. गरम गरम असताना टाकायचं आणि गॅस स्लो करायचा. हे बघा कशा वर तरंगल्या जातात आणि फुलल्या जातात. आणि बस स्लो गॅस करून छानपैकी जोपर्यंत ना ह्याच्यामध्ये असा रेड गोल्डन ब्राऊन रंग येत नाही, म्हणजे शंकरपाळ्या जसे आपला रंग घेत नाही ना, तसं याला फ्राय करायचं. व्यवस्थित असं सेट करायचं. खूप चांगला स्नॅक्स आहे हा. लहान मुलासाठी खूप बेस्ट आहे. चहासोबत देऊ शकता किंवा केचपसोबत देऊ शकता. असं स्नॅक्स काही नमकीन खाऊ वाटलं तर अशा वेळेस हा खूप छान बेस्ट आहे. करून ठेवू शकता तुम्ही, एकदम काही खराब होत नाही. आता हे सगळं मी सेट केलं आहे बघा तेलामध्ये. नॉर्मल टेम्परेचरवर आहे आणि गॅस स्लो आहे. ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं. आणि बस आता आपण शंकरपाळ्या जशा फ्राय करतो तशा याला फ्राय करायचं. बघा असं सुंदर रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं. जोपर्यंत असा लाल रेड ब्राऊन रंग दिसत नाही तोपर्यंत याला असं फ्राय करा. आता काढून घेते. जास्त करपून द्यायच्या नाहीत, कारण तेल तापलेलं असतं. लाल पडल्याच्या नंतर लगेच करपले जाऊ शकतात, त्यामुळे लगेच काढून घ्या. आता मी हे काढून घेते. कारण हे काढल्याच्या नंतर 1-2 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी खूप जास्त कडक होतात, म्हणून जास्त काही तेलामध्ये कडक नाही करायचं. आता ह्या सगळ्या मी काढून घेतल्या. दुसऱ्यासुद्धा टाकते, म्हणजे पहिली जी लाटी आपण जी लाटली बघा त्याच्या ह्या झालेल्या आहेत. याला नमक पारेसुद्धा बोलतात रव्याचे. हे बघा बघा किती सुंदर रंग आला आहे, पाहू शकता तुम्ही. बस अशा रंग येईपर्यंतच फ्राय करा. तर दुसरेसुद्धा टाकून घेते आणि मग गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. खूप छान आहे. खूप सोपी रेसिपी, अगदी सहजपणे होती, काही वेळ लागत नाही. हे बघा आता ह्याला सुद्धा अशीच फ्राय करून घेते रंग चढेपर्यंत. लगेच क्रिस्पी होतात ह्या आणि चेंजसुद्धा होतो रंग लगेच, कारण तेल असतं गरम, त्यामुळे काही वेळ लागत नाही. आता हे सुद्धा काढून घेते आणि आता आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. थोडेसे थंड करून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा आपला नमकीन स्नॅक्स 1 वाटी रव्यापासून केलेला आहे. 1 लाटी उरलेली आहे, ती सुद्धा लाटायची आहे. पण तुम्ही पाहू शकता हे बघा किती मस्त झाले का नाही. स्नॅक्स म्हणून तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा, शंकरपाळी म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. खूप छान लागते. याच्यामध्ये तिखटपणासुद्धा आहे, एकदम भारी वाटतो. हे बघा सुरुवातीलाच याचा कडकपणा किती छान झाला आहे बघा, क्रिस्पी कुडकुडीत झाली. आणि थोडा वेळ झाला ना की अजून याच्यामधला क्रंचीपणा वाढतो. हे बघा काढल्या काढल्याच एवढ्या क्रंची झालेल्या आहेत आणि इतकं मस्त वाटतं ना, गरमागरम चहासोबत खूप भारी वाटतो. दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही हा फराळ म्हणून करू शकता आणि ज्याला पण देताना खरं सांगते आवडीने खाते. नाही बघा याला डब्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पॅक करून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये, अजिबात खराब होत नाहीत. फक्त ज्यावेळेस खायचं असेल त्यावेळेस थोडा वेळ काढून ठेवायचं. आणि चहासोबत स्नॅक्ससाठी एक नमकीन म्हणून तुम्हाला खूप मस्त आहे हा खायला ऑप्शन. तर मला तो खूप आवडला. याचा इतका छान स्वाद लागतो ना आणि तिखटपणा एक जाणवतो, म्हणजे खूपच भारी आहे. कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर